बाळू मामा भगवान शंकराचा अंश असायलाच पाहिजे असा माझा दावा आहे. तुम्ही मानात वा न माना, पण माझा दावा आहे. कारण का, कसलंही संकट तुमच्यावर आलं, बाळू मामाचं नामचिंतन केलं तर तुमच्या संकटाचा परिहार होतो. इतकी ताकद बाळू मामाच्या नामात आहे. जिथं जिथं मी कीर्तनाला जातो, आमचे एक मंदिर बांधलंय त्या बाळू मामाचं पळशीला. प्रत्येक आमुष्याला एवढा समाज आहे. प्रत्येक आमुष्याला तिथे काय कीर्तन नसते, फक्त आरती आणि प्रसाद आहे. पण 5-5 वर्षाच्या पंक्ती आताच गेल्या. किती वर्षाच्या? 5 वर्षाच्या पंक्ती आज बुक झाल्या. हे फक्त बाळूमामा श्रद्धा आहे म्हणून, बाकी काय कारण नाही. आणि तुमची जर श्रद्धा तेवढीच असेल तर मला वाटतं तुमचं जीवन सुखी झालं म्हणून समजा. कारण ज्याच्याकडे पाप नाही, ज्याच्याकडे पुण्य नाही, त्यानं काय जरी करायचं म्हटलं तर त्याला करता येते. ज्याच्याकडे पाप आहे, ज्याच्याकडे पुण्य, त्याच्याकडे अधिकार नाही. ज्याच्याकडे पाप नाही, त्याच्याकडे पुण्य नाही, त्याच्याकडे अधिकार आहे. घेईन मी जन्म, अधिकार आहे. यासाठी देवा कशा करता वाढावे संतान, ग्रही व्हावे याच्यासाठी नाही. तुझी शरण सेवा उभ्या आयुष्यामध्ये बाळू मामानं भगवंताची सेवा केली आणि तुमच्या माझ्या सामान्य लोकांचं काम करायचं काम केलं असेल. गेल्या दिगंबर ईश्वराई भोवती अनेक संत गेले. ज्ञानोबा गेले, तुकोबा गेले, नाथ बाबा गेले, बाळूमामा गेले, पण राहिल्या त्या कीर्ती. नुसती कीर्तीच नाही, ऐका, आई वडील वृद्धाश्रमात ठेवण्यापेक्षा या सिद्धांताला पटण्याकरता अर्थान सांगतोय. एवढं सगळं करताय ना, पण आपलं घर सुद्धा तसंच असायला पाहिजे. बाळूमामा श्रद्धा आहे. घरात जर तुमचं जुळत नसेल तर त्या घराला माझा बाळूमामा कधीच आशीर्वाद देणार. आई वडील असेल तर आई वडिलाची सेवा करा, तोच माझा बाळूमामा आहे. ऐका, वृद्धाश्रमात ठेवण्यापेक्षा त्या आई वडिलाला गोट्यात ठेवा. त्याला हातराय देऊ नका, पांजराय देऊ नका, 2 फाटकी पोती त्यांना द्या. आणि फक्त बायकोला कळू देऊ नका मी काय करतोय म्हणून. काय काय गोष्टी शास्त्र सांगत, काय काय गोष्टी बायकोला सुद्धा सांगायच्या. मग कोणाला सांगायच्या? तुला म्हणून सांगते, तुला म्हणून सांगते. आपण गावाला याड आणते आणि तुला म्हणून सांगते, तुला म्हणून सांगते. नोकरीला असाल, शेतात जात असाल तर हे करा. रात्रीची शिळी भाकर बायकोला न कळते एका फडक्यात बांधा. तुमचा डबा तर बायको बांधेलच, मग ते डबा उचलायचा नादानं टोपल्यात शिळे भाकरीचं गटूळ घ्या. आणि जर गोट्यात आई वडील असतील तर गाडी उभा करून न कळत शिळ्या भाकरीचं तुकडं त्या आई वडिलाकडे टाका. तुमची आई ती शिळ तुकडं घेईल. दोघांनाही वडिलांना दात नाहीत, पण ते शिळ तुकडं तास 2 तास भिजू घाले.
लेटलेला असणार